स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे गुरुवार, तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय। तर घरातलं काम करून घेते आणि आता बरंच काम वाढलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शूट वगैरे करायला जमत नाही, पण जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करते। तर पूजा ही करून घेते। तर चला, तर आता व्हिडिओला करते सुरुवात आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा। चला, व्हिडिओला करते सुरुवात आणि आपण आपल्या नवीन घरात काहीतरी बनवत आहोत, ते सुद्धा तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये कळेलच आणि तुम्हाला दाखवेनच मी। नोटिफिकेशन बेल असते ना, ते सुद्धा ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल। तर चला, व्हिडिओला करते सुरुवात आणि नक्की व्हिडिओ कंटिन्यू करत जावा आणि व्हिडिओ कसे वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगत जा। मी काही आज स्कूलला गेले नाही, कारण तिची तब्येत बरी नाही, तिला कफ आणि सर्दी झालेली आहे। तर बघूया आता, रात्री तिला ओव्याने वगैरे शेकलेलं आहे, पण बघू आता आराम नाही भेटला तर मग दवाखान्यात जायचं। त्यामुळे आज बरंचसं काम बाकी आहे आणि वर हे अजून फर्निचरचं वगैरे सगळीकडे राडा आहे, अजून 8-15 दिवस असंच राडा राहणार। तर चला, तरी मी ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा। तर सर्वांना गुड मॉर्निंग। तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथं आता माझे स्वयंपाक बनवत आहे, कारण आज आणि मी पण स्कूलला गेली नाही, त्यामुळे जरा उशीरच झाला स्वयंपाकाला। आणि आता इथं चहा एका साईडला बनवला आहे, तो शिजतोय आणि एका साईडला आता चपाती बनवून घेते आणि मग नंतर घरातलं बरंचसं काम करायचं आहे, कारण बेडरूममधला सगळा पसारा मला हॉलमध्ये ठेवायचा आहे। पुढे तुम्हाला कळेलच काय बनवायचं आहे किंवा काय करायचं आहे। तर आता चपाती लाटून घेते आणि विला वगैरे नंतर थोड्या वेळानेच उठवणार आहे, नाश्ता वगैरे झाल्यानंतर, कारण तिची झोप झाली नाही रात्री। तर आणि हॉलमध्ये झोपलेली आणि आता पूजा करायची होती, कारण पूजेला रोजच उशीर होतोय, त्यासाठी मग अन्वीला एका साईडला बेडरूममध्ये झोपवले, कारण तिची रात्री झोप झाली नाही, सारखा खोकला वगैरे येत होता आणि कपामुळे खोकला काही तिचा थांबतच नव्हता। तरी ओव्याने वगैरे शेकलं आणि तिच्या उशापाशीच ओवा ठेवला, कारण वासाने वगैरे सर्दी जाते असं म्हणतात आणि खरंच ओव्याने कमी होते सर्दी, कप। आणि हे बघा, हे पसारा सगळा आहे, हे आता काही 1-2 दिवसांनी काम चालू होईल, नंतर तर मग खूप धूळ आणि त्याचं खूप राडा होतं, पण आता काय करायचं, बनवायचं तर आहे। तर आणि अजून पूजा पण राहिली, तर पूजा आवरून घेते अगोदर। आता घर वगैरे झाडते आणि पूजा आवरून घेते, कारण नंतर मग किचनवरचं सुद्धा आवरायचं आहे। किचनवर फक्त स्वयंपाक बनवलेला आहे, बाकी भांडी वगैरे तशीच आहेत। तर हे पहा, एवढा सारा पसारा आहे, पण अगोदर मला पूजा करून घ्यायची, कारण काल पण उशीर झालता पूजेला आणि आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं अगोदर पूजा करून घ्यावी आणि मग बाकीचं काम आवरावं। तर चला, तर असा घरात पसारा असल्यानंतर काय सुचतच नाही, कुठं काय ठेवावं हे समजत नाही, पण आता म्हटलं अगोदर पूजा करून घेतली म्हणजे मला पण काम सुचेल। आणि किचनवरचं आवरल्यानंतर मला बेडरूममधलं सुद्धा सगळा पसारा हॉलमध्ये ठेवायचा आहे। आता ते ठेवण्यासाठी पण जागा करावी लागेल, कारण हॉलमध्ये अगोदरच हे आहेत सगळं सामान, आणि आता कपाट वगैरे कुठे ठेवायचं हे बघून मला ठेवावं लागणार आहे। तर चला, आता पूजा आवरून घेते अगोदर आणि नंतर मग अन्वीला उठल्यानंतर नाश्ता वगैरे दिल्यानंतर किचनवरचं आवरल्यानंतरच मी हे काम करणार आहे राहिलेलं। तर आता जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत घरात असाच पसारा राहणार आहे। तर आता पूजा वगैरे करून घेतली, आता दिवाबत्ती लावते आणि अगरबत्ती ओवाळून घेते। आज गुरुवार असल्यामुळे बघू म्हटलं आज मंदिरात जावं, कारण खूप दिवस झालं स्वामींच्या मठात गेले नाही। तर बघू म्हटलं 4-5 वाजता जाईन, कारण पावसामुळे खूप आपदा होते अन्वीला घेऊन जायची आणि एवढा चिखल असतो ना, अन्वीला उचलून घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे जाण्यास जरा मी हे करते। पण बघू आज जावंसं वाटतंय आणि जाते मी 4-5 वाजता, तोपर्यंत जरा घरातलं
पण आवरायचं. तर चला आता पूजा तर झालेली आहे करून, आता रांगोळी काढून घेते आणि मग बाकीचं आवरायला घेते. आणि अन्वीसुद्धा आता उठलेली आहे. अन्वी घरी असलं ना मला कामच सुचत नाही, काही ना काय करत असते. ती आजारी आहे तरी गप्प बसत नाही, ती काही ना काही खेळणे काढणे काय करणे हे तिचं चालूच असतं. तर चला आता हे तर झालेलं आहे काम आणि आता बाकीचं आवरून घेते पटपट आणि नंतर मग तुम्हाला भेटते. तर आता किचनवरचं आवरलेलं आहे. अन्वीलासुद्धा आंघोळ आणि नाश्ता पाणी झालेलं आहे. तर आता हे मला कपाट आणि ड्रेसिंग टेबल हे सगळं मला हॉलमध्ये ठेवायचं आहे आणि बेडरूम मोकळं करून घ्यायचं आहे. तर बेड बनवायचं असल्यामुळे बेडरूममधला सगळा पसारा मला हॉलमध्ये ठेवायचा आहे आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर मग कपाट वगैरे मी आहे त्या जागेवर ठेवणार, म्हणजे बेडरूममध्ये. पण तोपर्यंत मग जागा जास्त वगैरे लागते बनवण्यासाठी. त्यासाठी मग म्हटलं बेडरूम सर्व रिकामी करावी आणि मग हॉलमध्येच काही दिवस असाच पसारा राहणार आहे. तर आता हे दोन्ही कपाट मला सरकवत तिकडे न्यायचे आहेत, कारण ह्या आता कपाटामध्ये कपडे भरलेले आहेत आणि जास्त करून माझ्या कपाटामध्येच खूप कपडे आहेत. त्यामुळे हे सरकवताना खूप आपदा होणार आहे, माझी अडचण. आणि हे बघा टी व्ही अजून जोडला नाही. टी व्हीला नाही म्हटलं तर 15-20 दिवस महिना होत आला आणून ठेवला आहे. तर आता मला वाटते हे सगळं काम झाल्यानंतर टी व्ही जोडेल. टी व्ही युनिट वगैरे बनल्यानंतरच. तोपर्यंत मग हे टी व्ही असाच कपाटावरती ठेवावा लागणार आहे. तर चला आता हे सगळं सरकवत नेते. खूप जड आहे हे कपाट आणि त्याच्यामध्ये सामान असल्यामुळे तर अजून जड लागते. पण आता हळूहळू सरकवणार आहे, कारण कपडे बिपडे आता काढत बसणार नाही, कारण खूप राडा होते घरात. आणि नंतर मग एकदा व्यवस्थित अशी सगळं काम झाल्यानंतर मग एकदा व्यवस्थित अशी कपडे काढून व्यवस्थित घड्या घालून ठेवते. पण आता सध्या तरी काय कपडे काढत बसत नाही आता ह्याच्यातली. असंच हळूहळू सरकत नेते. तर हे हिच्या पप्पाची कपडे आणि अन्वीची कपडे आहेत, त्यामुळे हे एवढं काही जड नव्हतं. त्यामुळे हे सरकवत नेलं मी अगोदर. तर हे बघा मी जे मंदिराच्या साईडला भिंत आहे ना मोकळी, तिथं मी कपाट लावते. आणि आता हे पण खूप जड होतं, जे बेडला ज्या सामान आणलेलं आहे ते म्हटलं ह्याच्यावरती ठेवा, म्हणजे तिथं एका साईडचं कपाट बसेल. तर हे आरसा वगैरे पण व्यवस्थित ठेवावं लागतं, कारण हा आरसा आम्हाला बाथरूममध्ये फिट करायचा आहे. पण हे सगळं काम चालू झाल्यानंतरच हे काम करायचं, म्हणजेच की ड्रिल मशीन लागते त्यासाठी. तर हे आरसासुद्धा व्यवस्थित ठेवायचा आहे. फुटायची भीती वाटते आणि लागायची सुद्धा, कारण त्याला असं कडेने असं कोटिंग वगैरे नसल्यामुळे कापायची भीती वाटते हाताला वगैरे. त्यासाठी मग व्यवस्थित असा अन्वीला जिथे दिसत नाही तिथं ठेवायचा. तर चला ही कपाट खूप जड होतं, कारण ह्याच्यामध्ये माझी कपडे साड्या आणि खूप गच्च भरले हे कपाट, त्यामुळे खूप जड होतं. सरकत नव्हतं. आणि इथं बघा अन्वीनी काय केलं, इथं मी हे करत असताना मागं सरले आणि तिला माहीतच नाही पाठीमागं मोबाईलचं स्टँड आहे. मला आता वाटलं मोबाईल पण जातोय आणि अन्वी पण पडते. पण तिला मी अगं अन्वी पाठीमागं बघ म्हटल्यावर तिने बघितलं आणि मग जागेवर थांबले. पण आता काय खरं नव्हतं असं मला वाटत होतं, कारण खूप स्टँड हलायला लागलं, पडता वाचलं. तर चला आता हे कपाटं लावून घेतलेत आणि आता हे अजून खूप सारा पसारा आहे बेडरूममध्ये. तर हे सुद्धा खूप जड होतं, उचलत नव्हतं, तरी मी उचललं आणि एका साईडला ठेवलं, कारण अन्वी ही सारखी इथं खेळत असते, अंगा वगैरे पडायची भीती वाटते. त्यासाठी मग असं एका साईडला ठेवलं मी. आणि आता हा टीव्हीसुद्धा मला कपाटावरतीच ठेवायचा आहे, कारण खाली ठेवला म्हणजे फुटायची भीती. तर अशा पद्धतीने मी वरती ठेवला कपाटावरती. आणि ठेवला तरी असं पडतोय की काय, तरी मी ह्या साईडला हे लावले 2-3 मोबाईलचे बॉक्स होते ते ठेवले, म्हणजे जेणेकरून कपाट हल्लं तरी पडणार नाही. तर चला आता आरसासुद्धा व्यवस्थित कपाटाच्या मागे ठेवते. आणि आता हे बेड बनवतानाच हे आरसासुद्धा फिट करून घेते बाथरूममध्ये. तर चला हे बघा अन्वीचं मध्ये चालू आहे. आजारी असले तरी एका जागेवर बसायचं नाही, झोपायचं नाही, काही ना काही करतच बसायचं, असं लहान मुलांचं काम असतं. तर हे बघा एवढा अजून पसारा आहे. तर हे बेड बनवल्या जो आतमध्ये स्टोरेज असतो त्याच्यामध्ये हे मी सगळं ठेवणार. त्यासाठी मग हे आता कुठे ठेवावं हे विचार पडलेला, कारण हॉलमध्ये तर असे गोटवे वगैरे चांगले दिसणार नाहीत, पोतेही. तर मला तोच विचार करत होते की मी हे कुठं ठेवू, कारण आता
बेड तर बनल्यानंतर त्यामध्ये ठेवून काही ते दिसणार पण नाही, स्टोरेज व्यवस्थित तसं होईल. पण आता तोपर्यंत तर हे कुठं ठेवायचं, कारण मला बेडरूम मोकळं करायचं होतं आणि बेडरूम असताना छोटा आहे, त्यामुळे हे जास्त पसारा तिथं ठेवल्यानंतर काम करताना त्यांना अडचण होईल. त्यासाठी मग हे मी काढत होती, बघत होते आता हे कुठं ठेवायचं, आणि मी पण जरा मला मदत करत होती. तर चला आता हे कुठं तरी ठेवते, नाही तर मग जेव्हा काम चालू होईल तेव्हा मग हे सगळं हॉलमध्येच ठेवावं लागणार आहे 2-3 दिवस तरी. काही पर्यायच नाही दुसरा, कारण दुसरीकडे जागा पण नाही आणि किचनसुद्धा खूप छोटा आहे, तुम्ही पाहिलंच असेल. तर आता जेवढं पॉसिबल होतं तेवढेच मी सामान हॉलमध्ये ठेवलं, बाकीचं इथंच ठेवलं. म्हटलं बघू आता काम चालू झाल्यानंतर एका साईडला हॉलमध्ये ठेवता येईल, तोपर्यंत तर इथंच ठेवलं. तर आता खूप वेळ झाला आहे आणि आता कपडेसुद्धा धुवायचे आहेत. तर चला आता, तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.